नमस्कार शेतकरी मित्रांनो, बळीराजा कृषी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, सदाबहार पेरू म्हणजेच 12ही महिने आपल्याला या झाडांना फळे पेरू दिसून येणार आहेत आणि हा वाण आपल्याला 12ही महिने पैसे मिळवून देणारा हा वाण असणार आहे. शेतकरी मित्रांनो, सेंद्रिय शेती, शाश्वत उत्पन्न, खात्रीशीर रोपे पुरवठा, उच्च गुणवत्ता उत्पन्न देणारी फळशेती मार्गदर्शन, मशागत ते विक्रीपर्यंत सर्व मार्गदर्शन उपलब्ध. सदाबहार पेरूची ठळक वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर सदाबहार उत्पन्न देणारे हे वाण असणार आहेत. शेतकरी मित्रांनो, याची लागवड आपण 4 एप्रिल 2024 रोजी केलेली आहे आणि 6x2 अशी ही लागवड केलेली आहे. 25 गुंठे हे क्षेत्र असणार आहे, ज्यामध्ये आपण 2200 रोपांची लागवड केलेली आहे. बोन्साई पद्धतीने विकसित होणारे हे वाण असणार आहे. जपान टेक्नॉलॉजीनुसार आपण काम करत असतो. फळांचा आकार सरासरी 200 ते 1 किलोग्रॅम पर्यंत यामध्ये होत असतो. फळांचा अतिघन जर आपण याची लागवड केली तर एकरी 3600 ते 72 टन उत्पन्न आपल्याला यामधून भेटू शकते आणि आपण यामधून 35 ते 40 टन आपण माल यामधून उत्पन्न काढलेलं आहे. 2200 रोपांची ही लागवड असणार आहे. मशागतीसाठी खर्च अत्यंत कमी येतो. एकदा लागवड केल्यानंतर पुन्हा आपल्याला त्यामध्ये कोणतेही अवजार घालायचे नाही. यामध्ये आपण सेंद्रिय पद्धतीने पीक लागवड ते काढणीपर्यंत योग्य मार्गदर्शन करत असतो. प्रत्यक्ष प्लॉट बघण्याची सुविधा आपण उपलब्ध आहे. मार्केटिंग व विक्री व्यवस्थापन देखील मार्गदर्शन मिळते. पहिल्या वर्षी आंतरपीक घेऊ शकता. सदाबहार पेरू योग्य व्यवस्थापन केल्यास 4 ते 8 लाखापर्यंत आपण निव्वळ नफा मिळवू शकता. लागवडीनंतर 6 ते 8 महिन्यात उत्पन्न हे चालू होते. आपण 3 ते 4 महिन्यातच या झाडाला लागवड केल्यानंतर फळ धरत असतो आणि यामध्ये आपण फवारणीचे नियोजन केलेले आहे. दर अमावस्या आणि पौर्णिमेला या 15 दिवसामधून आपल्याला फवारणी घ्यायचीच आहे आणि यामध्ये अतिघनदाट लागवडीने यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न देखील मिळते. कमी जागेत जास्त उत्पन्न घेता येते. ज्या शेतकऱ्यांना कमी जागा असेल अशा शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने लागवड केल्यास आपल्याला कमी जागेत जास्त उत्पन्न आपण घेऊ शकता. यामध्ये आपण अतिघनदाट पद्धतीने 12x3 फुटावरती आंबा लागवड देखील करू शकता. लागवड ते फळ विक्रीपर्यंत सर्व मार्गदर्शन देखील केले जाईल आणि यामध्ये आपण संडे फार्मर, इंडो इस्रायल टेक्नॉलॉजी, हाय डिसेंटी लागवड, बोन्साई टेक्नॉलॉजी, ऑर्गॅनिक फार्मिंग, बाउंड्री फार्मिंग यामध्ये तुम्ही बघू शकता. आपण बाउंड्री फार्मिंगला मोहगणीची लागवड केली जाईल. 4x4 फुटावरती मोहगणीची आपण लागवड यामध्ये केलेली आहे आणि ह्या लागवडीनंतर आपण हे झाडे 8 ते 10 फुटापर्यंत एका वर्षामध्ये हे वाढलेले आहे आणि यामध्ये आपल्याला 6x2 फुटावरती कमी जागेत जास्त उत्पन्न आपण घेत आहेत. ही 2200 रोपांची लागवड असणार आहे 6x2 फुटावरती आणि आपण ही लागवड 4 एप्रिल 2024 रोजी केलेली होती आणि त्याच 3.5 महिन्यामध्ये आपण लागवड केल्यानंतर ह्या झाडांना फळे धरलेली होती. म्हणजेच ही बाग आपण धरली होती आणि त्या बागेमध्ये आपण 5 ते 6व्याच महिन्यामध्ये आपण यांचा माल हार्वेस्टिंगसाठी बाजारामध्ये काढलेला होता आणि 3 ते 4 महिन्यामध्ये आपण यामधून 35 ते 40 टन माल या झाडामधून आपण काढलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आमच्याकडे सेंद्रिय पद्धतीने मिश्र फळबाग लागवड ते काढणीपर्यंत सर्व कामे ही केली जातील. योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. सर्व प्रकारचे मार्गदर्शन आपल्याला केले जाईल. लागवडीपासून ते फळ विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला यामध्ये भेटणार आहे. आमच्याकडे इतर कलमी रोपे देखील उपलब्ध आहे. ॲपल बोर, त्यामध्येच लिंबू, सफर गोल्डन सीताफळ, जांभूळ काळा, जांभूळ सफेद, एवोकाडो, ड्रॅगन फ्रूट, फणस, नारळ, मोहगणी, काजू, सफरचंद, इतर देशी विदेशी फळझाडे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यामध्येच आपण जपानी झेन आंबा जो आहे म्हणजेच केशर आंबा, यामध्येच जपानी झेन आंबा आहे. त्यामध्येच वर्षातून तो 2 ते 3 वेळा येणारा वाण असणार आहे. म्हणजेच त्याला आंबे हे कंटिन्यू वर्षभर हे आंबे आपल्या त्या झाडाला बघू शकता. यामध्ये आपण याची लागवड करणार आहे 12x3 फुटावरती. ह्या पेरूमध्ये आपण लागवड करणार आहे. लागवडीतील अंतर असणार आहे 12x3 फुटावरती. एकरी याचे 1210 झाडं बसतात. त्यामध्ये 2 वर्ष आंतरपीक शक्य असणार आहे. 12ही
व्यापारी बहार प्रति झाड वर्षाकाठी 20 किलो देत असते. एकरी 15 ते 20 टन उत्पन्न आपल्याला शक्य आहे. फळांचे वजन 200 ते 350 ग्रॅमपर्यंत होते. बोन्साय पद्धतीने जपान टेक्नॉलॉजीनुसार आपण संगोपन या झाडांचे करणार आहोत. 3 ते 7 फुटापर्यंत याची उंची असणारी 100% सेंद्रिय शेती असणार आहे. आंतरपीक म्हणून आपण पेरू लागवड यामध्ये आपण घेतलेली आहे. खायला गोड आणि सुवासिक असणार आहे. यामध्ये आपण बघू शकता कमी जागेमध्ये ज्या शेतकऱ्यांना कमी जागा असेल अशा शेतकऱ्यांनी